विद्यापीठ येथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, माझे मित्र मैत्रिणींनो, अस्सलामु अलैकुम. मी शायना तवासुम मोहम्मद सिद्दीक, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. भाषणासाठी माझा विषय आहे मानवी जीवनात संस्काराचे महत्त्व. या विषयावर मी काही बोलणार आहे ते आपण सर्वजण शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. जीवनात संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारात मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारावरच अवलंबून असतो. संस्काराशिवाय जीवन भरकटलेल्या जहाजांप्रमाणे असते. संस्कार म्हणजे मानवाच्या मानव समाजाच्या चांगल्या सवयी. असे सद्गुण हे मानवाला असले पाहिजे. अशा गुणांचा फक्त व्यक्तिगत लाभ नसतो तर सर्व समाज त्यापासून लाभान्वित होतो. निरोगी समाज जीवनाकरिता उत्तम संस्कारित मानव आवश्यक आहे. प्रकृती पण आपल्या नियमाने चालते. दिवस रात महिने ऋतू हे सर्व काही नियमाने चालत आहे. जगातील सर्व व्यवहार एका नियमाबद्दल चाकोरीत चालतात. पाऊस नियमाने पडतो. पिके पण आपल्या ठराविक वेळेवर येतात. हिवाळा व उन्हाळा पण आपल्या नियमाने येतात व जातात. या सर्व कल्याणासाठी होत असतो. या सर्व व्यवहार व्यवस्थित रीतीने पार पडतात. म्हणून मानव समाजाने आपले जीवन सुखी होण्याकरिता चांगले संस्कार बांधायला हवे. या सर्व गोष्टीची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. एक चांगला मानव व आदर्श नागरिक त्याच्या चांगल्या संस्कारामुळे घडत असतो. मुलांवर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्याच्या सोबत राहतात. चिरकाल टिकणारे संस्कार योग्य प्रकारे झाले पण त्याचा अनुकूल परिणाम पाहावयास मिळतात. अन्यथा वाईट परिणाम तर कोणाला पाहावे सुद्धा वाटत नाही, कारण त्याचा शेवट खूपच भयानक असतो. लहान वयात मुलांवर जे संस्कार करणे ही एक प्रकारच्या हिऱ्यांवर खड्यावर केलेली प्रक्रियाच आहे. या संस्कारामुळे यांना स्वावलंबी जीवन जगण्याची सवय लागून त्याचे जीवन हिऱ्यांप्रमाणे प्रकाशमान होऊन चमकत राहते. शेवटी एवढेच म्हणेन, पैसों से खरीद सकते हैं सोना चांदी और हीरो का हार, पैसों से खरीद सकते हैं सोना चांदी और हीरो का हार, पर नहीं खरीद सकते वो है माँ बाप के दिए हुए संस्कार. पर नहीं खरीद सकते वो है माँ बाप के दिए हुए संस्कार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. आयोजकांनी मला संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे.